गव्हाच्या पिठापासून आज आपण अगदी चवदार, पौष्टिक आणि मस्त असा नाश्ता बनवतो आहे। यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे आणि आता पाणी घालून हे पीठ मळून घेतलं आहे। थोडंसं सॉफ्ट असं हे पीठ मळून घेतल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। हे पीठ आता सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देते आणि आता आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा बडीशेप घातली। यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला, चवीप्रमाणे मीठ घातलं। कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी आलं लसणाची पेस्टसुद्धा घातली होती। कांदा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मी टोमॅटो परतून घेतला, छान सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धनेची पूड घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर घातली। मसालेसुद्धा टोमॅटो आणि कांद्याबरोबर परतून घेतलेत। हे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। हे स्टफिंग ओलसर राहता कामा नये। तर इथे आता स्टफिंग छान ड्राय झालं आहे। यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे। बेसनामुळे जे एक्स्ट्रा याच्यामध्ये जे मॉइश्चर असेल ते बेसन ॲब्झॉर्ब करेल आणि आपलं स्टफिंग अगदी कोरडं व्हायला मदत होईल। यामुळे मग जेव्हा आपण पराठ्यामध्ये स्टफिंग भरू तेव्हा पराठा आपला फुटणार नाही आणि स्टफिंगसुद्धा बाहेर येणार नाही। तर इथे आता मी यामध्ये कसुरी मेथी घातली आणि कोथिंबीर घातली। तर हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे। गॅस बंद केला आहे आणि आता हे स्टफिंग थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देते। पीठ जे आपण मळून ठेवलं होतं ते छान सेट झालं आहे। यावरती अर्धा चमचा तेल घालून पुन्हा मळून घेतलं। या पिठातला एक गोळा घ्यायचा, हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याची पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता तयार केलेलं स्टफिंग यावरती पसरवायचं आहे। पातळ लेअर पसरवायचं आहे, सगळीकडे एकसारखा लेअर पसरवून घेते मी। आता सेंटरपासून कडेपर्यंत असा एक कट द्यायचा आणि त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा फोल्ड करायचा आहे। अशा त्रिकोणी आकारामध्ये पराठा दिसतो सुद्धा छान आणि फाटत सुद्धा नाही। वरून कलोंजी आणि थोडीशी चिली फ्लेक्स पसरवायचे। लाटूया म्हणजे चिली फ्लेक्स आणि कलोंजी चिटकेल आणि आता सुकं पीठ लावून पराठा पातळ लाटायचा आहे। पराठा इथे लाटून तयार आहे। आता हा आपण भाजून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। यावरती पराठा घातला आहे। एका बाजूने आपण भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊ। आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर घालून दोन्ही बाजूने पराठा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हा पराठा बनवण्यासाठी आपण सगळं साहित्य घरातलंच वापरलं आहे। कांदा, टोमॅटो, मसाले हे तर आपल्या घरी नेहमी उपलब्ध असतं, त्यामुळे कधीही तुम्ही अशा पद्धतीचा पराठा तयार करू शकता। घरी कुठली भाजी नसेल तरी सुद्धा तुम्ही भाजी चपाती ऐवजी हा पराठा बनवू शकता। पीठ जर मळलेलं असेल तर अगदी कमी वेळामध्ये मस्त टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो। तर हा पराठा भाजून तयार आहे, काढून घेतला। इथे मी लोणच्याबरोबर हा पराठा सर्व केला। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी खूप मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून पहा।
तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे तुम्ही पराठ्याचे लेयर्स पाहू शकता. अगदी मस्त लेयर्स येतात पराठ्याला आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.